शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज 31 जानेवारी 2026 लासलगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मी आलेलो आहे। कालची आवक 2076 झाली होती आणि आजची जी आवक आहे ती 1100च्या पुढे गेलेली आहे। एक पारगी लासलगावचं हे मार्केट आहे। तुम्ही पाठीमागे बघू शकता, लिलाव जवळजवळ जोरदार पद्धतीने चालू आहे। आवक 1100 म्हणजे ही काही कमी आवक नाही आहे, प्रचंड प्रमाणात आवक आहे। तुम्ही परवाची आवक तर खूप प्रचंड होती, म्हणजे जवळजवळ मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय। आता मध्यम कांदा पिकअप ट्रॅक्टरचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत। गोल्टी, मीडियम, सुपर, सरासरी आणि हायेस्ट काय निघतोय जाणून घ्यायचं आपल्याला। पण तुम्ही जर वेगवान शेती या चॅनलवर नवीन असाल शेतकरी म्हणून, तर तुम्ही सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, म्हणजे आमचा व्हिडिओ पडल्यानंतर तुम्हाला लवकर येतो। तुम्हाला आमचा व्हिडिओ लेट मिळण्याचं कारण काय आहे, तुम्ही सबस्क्राईब करत नाही आणि व्हिडिओला लाईक करत नाही। चला बाजारभाव जाणून घेऊ। या बाजारभावाचे प्रायोजक आहे योगेश कृषी, परंपरा आणि निष्ठेची समर्थ साथ। योग्य सल्ला, वाजवी दर, शेतकऱ्यांचं विश्वासाचं आणि हक्काचे दुकाने। जाधव ॲग्रो सर्व्हिसेस, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांची औषधं योग्य दरात मिळतील। शेतकऱ्यांच्या प्रगतीचे साक्षीदार, अचूक सल्ला, योग्य भाव। तुम्ही तुम्हाला पिकअपचा कांदा आहे, सुपर कांदा, पहिलीच पिकअप। कांद्याची साईज अशी आहे, कांद्याला कलर आहे, पाहून घ्या। शेतकरी आपल्या समोर आहे, विचारू त्यांना काय भाव गेले। काय भाव गेले? 1220। काल होते बाजारला, किती फरक झाला? 400 रुपये ना। माल एकदम सुपर आहे बरं का। खरोखर हा कांदा 1500च्या पुढे जायला पाहिला होता। तुम्ही पाहू शकता कांद्याचं म्हणजे क्वालिटी एक नंबर आहे, वाळलेला कांदा आहे। बाजारभाव आज डाऊन झाले, 1200 रुपये गेलेला आहे, पाहून घ्या। ही दुसरी पिकअप गाडी पाहू आपण, भाव विचारू काय भाव गेले। मीडियम मिक्स कांदा आहे, काय भाव गेला दादा? 900। कोणतं गाव? नेरखेडे। 900 रुपये गेले। शेजारचा कांदा आहे, कलर आहे कांद्याला, मीडियम मिक्स आहे, मीडियम आणि मोठा। विचारू आपण शेतकऱ्यांना काय भाव गेले। काय भाव गेले दादा? 1015। कोणतं गाव? पाठवता? बरं बरं, ठीक। शेजारी कोणी का शेतकरी? तुम्ही? शेजारीची गाडी विचारू आपण काय भाव गेली। 1000। कोणतं गाव? तळेगावचे। 1000। दादा काय भाव गेला हो? 1142। कांदा पाहिला तुम्ही शेतकरी बांधवांनो, काय भाव गेला? 1142। कोणतं गाव? शिवापूर शेळकडी, निपाड तालुका। ओके, चला ट्रॅक्टर विचारून घेऊ काय भाव गेला। पाहून घ्या कांदे कसे। दादा काय भाव गेले? 1050। कोणतं गाव? सोमटंदे। सोमटंदेश। बरं, एक मिनिट। माल पाहून घ्या, वाळलेला माल आहे, पण मार्केटच उतरलं हो, मार्केट खरं नाही। काय भाव गेले? 1000। कोणतं गाव? तळेगाव। कांद्याचं ट्रॅक्टर हे 1000 रुपये गेलेलं आहे। शेतकरी बांधवांनो पाहून घ्या, कांद्याचं ट्रॅक्टर एक नंबर आहे, नाद नाही करायचं बरं कांद्याचा। पण कांदा हाच कांदा आहे ना, सुपर क्वालिटी, एक नंबर क्वालिटी। विचारू शेतकऱ्यांना काय भाव गेला? 1200। कोणतं गाव? वागदडी। अगोदर काल परवा विकला का? काय भाव गेला? 1300। आज बरं 100 कमी झालं। आवक काय म्हणते? आवक भरपूर, आवक कमीच नाही। आवक कमीच नाही, बरोबर। पुढे लावत चाललं का मग आवक येऊच राहिली। अच्छा, अजून किती कांदा आहे तुमच्या परिसरात? अजून 7-8 ट्रॅक्टर, म्हणजे माझ्या वैयक्तिक 7-8 ट्रॅक्टर आहे, अजून भरपूर कांदा आमच्या भागात। हा का? हा, लेट माझा भरपूर कांदा आहे, म्हणजे एक महिनाभर काही हटणार नाही आवक? 1 महिनाभर बाहेर चालला रेगुलर। चला शेतकरी कांदा आहे, काय भाव गेला विचारू त्यांना। 1170। कांदा दाखवून देतो, कांदा नंबर 1 पिकी दे बरं ते पार्टी। पण बाजार भाव नाही चाले, त्यामुळे शेतकऱ्यांची चेष्टा चालवली भावाने। काय भाव गेला? 1170। 1100। कोणतं गाव? तळेगाव। तळेगावचा कांदा आहे, 1176 रुपये गेला, पाहून घ्या। काल होता माल? काल होता ना। काल काय भाव गेला? 1400 गेला होता। काल 1400। आज डायरेक्ट मार्केट एवढं तुटलं। आता काय करणार त्याला? आवक माल पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, चेष्टा चालवली अक्षरशः भावाने शेतकऱ्यांची। काय भाव गेला? 1100। कोणतं गाव? पन्हाळे। चला पन्हाळ्याचा कांदा आहे, पाहून घ्या शेतकरी बांधवांनो कशी अवस्था चालू आहे। माल एक नंबर बर का, मालाचा नाद नाही करायचा, हातात कांदा नाही मारणार। काय करावं शेतकऱ्यानं, पाहून घ्या माल हातात मात नाही का, मालाला कलर आहे तरी शेतकऱ्यांनी विचारू काय बघायला। 1100 गेला ना। 1100। कोणतं गाव? विसापूर।
विसापूरचा कांदा आहे, पाहून घ्या. आपले शेतकरी मित्र आहे, भेटत राहतात आपल्याला दररोज. मीडियम कांदा आहे शेतकरी बांधवांनो, पण कलर चांगलाच म्हणता येईल कांद्याला. पाहून घ्या. काय भाव गेला? 997. शेजारी कोणी का देवा, काय भाव गेला? एक नंबर माल आहे, पाहून घ्या. आयला किती फरक झाला. क्वालिटी कांद्याची पाहतो मी, नाद खोळा आहे. दोन्ही ट्रॅक्टर होते का आपले? या 2 ट्रॅक्टर होते सोबत, शेतकरी आपल्या सोबत आहे. काय भाव गेला? 1200. कोणतं गाव आहे? बडाने. जात कोणती ही? नारळी का? चला या बस शेजारी कांदे विचारू. मिडियम काय मोठा, पण मोठाच कांदा आहे, मिडियम म्हणता येणार नाही. पाहून घ्या, मोठा कांदा आहे. पाहून घ्या शेतकरी बांधून. काय भाव गेला विचारू आपण त्यांना. काय भाव गेला? कोणतं गाव? टाकळी शेतकरी आपले मित्र. 1175 रुपये गेला. बाजार भावच कमी झाले हो. चला कांद्याचे शेतकरी भाव विचारू. कुठले शेतकरी, काय माल पाहून घ्या. वेगवान शेती आज दिसणार आहे. काय भाव गेला? 1241. कोणतं गाव? पाटे. काय नाव? सुनील ठोक यांचा ट्रॅक्टर आहे. चला पाटेचे शेतकरी होते. पुढं पाहू आपण काय भाव गेला. शेतकरी मित्रांनो, कांद्याचा नाद पाहून घ्या. ट्रॅक्टर एक शेबडकर एक लाईन शिर ट्रॅक्टर काढून राहिलो मी. काय भाव गेला? 1200 पावती दाखवून द्या आपल्या शेतकऱ्यांना. या बघ मित्रांनो, एकच पावती दाखवतो, कारण तुम्हाला आता विश्वास आलेला आहे. मी जे व्हिडिओ दाखवते काय खोटे नसतात, वाढून पिडून काय भाव नसतो. माल पाहून घ्या, माल चांगलाच आहे, पण कांद्याचे बाजार भावच पाहिजे तसे राहिलेले नाही. इकडे शेतकरी आहे, माल दाखवून देऊ. ट्रॅक्टरचा लिलाव होऊन ट्रॅक्टर पॅक केलेले आहे, हातात माल मात नाही. शेतकरी बांधवांनो, मालाला क्वालिटी आहे, कलर आहे, पण दुर्दैव असं आहे शेतकऱ्याचा भाव नाही. काय भाव गेला? 1159. कोणतं गाव? टाकळीचे शेतकरी आपले व्हिडिओ दररोज पाहतात ते, पण भावच नाही आज, त्यामुळे काय अवघड आहे. चला शेजारी शेतकरी आपले 1-2 ट्रॅक्टर घेऊन आपण व्हिडिओ एंड करू, कारण आता 12 मिनिटाचा व्हिडिओ होत आलाय आपला. शेतकऱ्यांना एवढे व्हिडिओमध्ये बाजारभाव कळून जातात परफेक्ट. मालाची साईज अशी आहे, खाली पण तुम्हाला दाखवून देतो. काय भाव गेला? 1120. काल होता ट्रॅक्टर? काल काय भाव गेला? तर काल 1292 गेला. 1292. आज किती तुटलं मार्केट? आता 1120 जवळजवळ 200 रुपयानं. 200 रुपयानं. आज सरासरी काय काढली बरं अंदाजे? सरासरी 9-10 हजार. 1000 सरासरी. 1000 सरासरी. अच्छा बरं. कोणतं गाव तुमचं? काळखोडे. इकडं गोल्टा आहे, पाहून घ्या. गोल्टा माल आहे. काय भाव गेला आपण त्यांना विचारू, त्यांचीच आहे. काय भाव गेला गोल्टा? 840 गेली. 840. 840. कांदा पाहून घे शेतकरी बांधून. कांद्याला कलर आहे, विचारू आपण तरी शेतकऱ्यांना. काय भाव गेला? 1190. कोणतं गाव? विठ्ठलवाडी. किती कांदा आहे परिसरात? भरपूर आहे. एखादा महिना काय आवक नाही तुटणार. चिंगळी पाहून घ्या शेतकरी मित्रांनो, अवस्था फार वाईट झाली बरं का. काय भाव गेला? गोल्टी 540. बरं. कांदा पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, भरायची लगबग लय जोरात चालू आहे, कारण आवक परत तिकडे फुल झालेली आहे. पाहून घ्या. काय भाव गेला? 1100 रुपये. कोणतं गाव? वाकीचे 1100 रुपये गेला. या बा आवक पाहून घ्या. इकडचे लिलाव चालू झालेले आहेत, इकडे पाठीमागे लिलाव आलेला आहे. लिलाव पाठीमागे आला, पण पुढे परत लाईन लागलेली आहे बघा. मार्केट एकच पारगी आहे आणि लगेच लाईन पुढे तयार झालेली आहे. इकडे लिलाव चालू, तिकडे मार्केट पूर्ण भरायचं काम चालू. या बा पुढे लाईनी लागत आलेली आहे. पाहून घ्या शेतकरी मित्रांनो, मी पूर्ण बाजारभाव कव्हर केलेले आहे. 1000 ते 1100च्या सरासरीनं मार्केट चाललेलं आहे. 1500चा भाव राहिलेला नाहीये. शेतकरी बांधवांनो, फार वाईट अवस्था आहे आपल्या शेतकऱ्याची, पण बाजारभाव आम्हाला तुम्हाला का दाखवावं लागतात? घरी बसून कांद्याचं क्वालिटी खरी ग्राउंड लेवलवरून कळतं की काय भाव आहे. तर पण तुम्ही माझ्या पाठीमागे पाहून घ्या, या ट्रॅक्टरांची लिलाव चालू आहे. लिलाव एकच बारगी आज मार्केट आहे. पाठीमागे लिलाव झालेले होत आलेले आहे, आणि पुढे परत इकडे जर पाहिलं तर परत 3 आरी ट्रॅक्टरच्या लागलेल्या. पाहून घ्या पाठीमागं, इकडे पाठीमागे लिलाव चालू आहे, इकडे लिलाव चालू, इकडे लाईन लागत आहे. म्हणजे आवकचा तुम्हाला अंदाज आलेला असेल की काय पद्धतीनं आवक आहे. आवक कमी व्हायला तयार नाहीये.
त्यामुळं कांदा इतका प्रचंड प्रमाणात येतोय आणि बाजारभाव पण खाली होत चाललेले आहेत. शेतकऱ्यांसाठी एक कठीण काळ आहे. मात्र आता काय परिस्थिती होती पाहू, ही आवक कधी कमी होती याच्यावरच बाजारभावात सुधारणा अवलंबून राहणार आहे. तुम्ही जर वेगवान शेती चॅनलवर जर नवीन असाल आणि तुम्ही शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जर तुम्ही सबस्क्राईब केलं नाही तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कळत नाही मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या. चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओसाठी. आता लाईक करा व्हिडिओला, म्हणजे व्हिडिओ लगेच येईल तुम्हाला.